जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, पीक विम्याचे 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून माहिती कामाची यूट्यूब चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ऑगस्ट 2023 साली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ही विमा कंपनीने तत्काळ 294 कोटी रुपयांचा पीक विमा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या तिन्ही टप्प्यावरील निर्णयाला भारतीय कृषी महाकंपनीने चक्क केराची टोपली दाखवलेली होती. विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने 3 वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यालाही विमा कंपनीने प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यामुळे 29 डिसेंबर रोजी खाते गोठवण्याचे आदेश देण्यात आले होते. विमा कंपनीचे खाते गोठवण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर पीक विमा कंपनी तड्यावर आली. भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक दिलीप डांगे, क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत यांनी सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली होती. प्रस्तावित कारवाई परत घेण्याबाबत लेखी विनंतीसुद्धा त्यांनी केली. वसुलीपोटी दावा करण्यात आलेल्या 294 कोटींपैकी 12 कोटी रुपये वितरित करण्याचे आले आहेत. विमा हप्त्यापोटी 50 कोटी रुपये अद्याप कंपनीस प्राप्त झालेले नाहीत. मित्रांनो, आता 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवलेली आहे. 25 जानेवारीपूर्वी 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना केल्या आहेत. उर्वरित 50 कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याचे काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम उशिरा जमा होईल याची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो.